नमस्कार. आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगांचं भरीत. एक भाकरी खाणारे दोन भाकरी खातील इतकं टेस्टी हे भरीत बनून तयार होतं. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. शेवग्याच्या शेंगांचं भरीत बनवण्यासाठी इथं मी पाव किलो म्हणजेच 4 मोठ्या-मोठ्या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. भरीत बनवण्यासाठी शेवग्याच्या शेंगा छान अशा परिपक्व झालेल्याच आपल्याला वापरायच्या आहेत. त्यामुळे त्यामध्ये भरपूर गर निघतो. तर घेतलेल्या शेंगा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या. त्यानंतर या शेंगा आपल्याला कट करायच्या आहेत. शेंगांची भाजी बनवताना आपण यावरची अशा पद्धतीने साल काढतो, पण भरीत बनवत असताना यावरची साल नाही काढली तरीही चालू शकतं. तर साल न काढता या सर्व शेंगा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने बोटाच्या लांबी इतक्या कट करून घेतलेल्या सर्व शेवग्याच्या शेंगा इथं मी तुकड्यांमध्ये कट करून घेतलेल्या आहेत. शेवग्याच्या शेंगा मी कट करण्या अगोदर स्वच्छ पाण्याने धुतलेल्या होत्या, त्यामुळे आता यांना धुण्याची गरज नाही. चिरून घेतलेल्या सर्व शेवग्याच्या शेंगा मी एका कुकरमध्ये काढून घेते. या शेवग्याच्या शेंगा मी कुकरमध्ये शिजवणार आहे. हवं असल्यास तुम्ही पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये देखील शिजवू शकता. यामध्ये पाव चमचे इतकं चवीकरता मीठ घातलं आणि साधारणपणे अर्धा ते पाऊण ग्लास इतकं पाणी घालायचं आहे. शेंगा शिजण्यासाठी अगदी जास्तही पाणी घालायचं नाही, फक्त शेंगा शिजतील इतकंच पाणी घालायचं आहे. कुकरच्या 3 शिट्ट्यांवरती या शेंगा मी शिजवून घेतल्या. कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे. तर शेंगा शिजवत असताना अगदी जास्तही गाळ करायच्या नाहीत, नाहीतर या शेंगा आहेत त्या फुटू शकतात आणि यामधला सर्व गर आहे तो या पाण्यामध्ये मिक्स होऊ शकतो. तर अशा पद्धतीने बघा शेंगा अगदी छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायच्या. शेंगा शिजून राहिलेलं पाणी तुम्ही सूप म्हणून असंच पिऊ शकता. त्यामुळे शेंगा शिजताना जास्तही मीठ घालायचं नाही. शिजून घेतलेल्या सर्व शेंगा अजूनही खूपच जास्त गरम होत्या, त्यामुळे मी एका प्लेटमध्ये काढून याला पूर्णपणे थंड करून घेतलं. थंड झाल्यानंतर एखाद्या चमच्याने आपल्याला यामधला गर काढून घ्यायचा आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण सर्व शेंगांच्या तुकड्यांमधला गर आहे तो काढून घेऊयात. शेंगा अगदी परफेक्ट शिजलेल्या आहेत, त्यामुळे यामधला गर अगदी पटकन निघत आहे. शेवग्याच्या शेंगांची भाजी तर आपण नेहमीच खात असतो, पण एकच भाजी जर का आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ली ना, तर ती भाजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तर इथं पहा सर्व शेंगांमधला गर मी काढून घेतलेला आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये फोडणी करता 2 पळ्या तेल घातलं. तेलाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तेल गरम झालं की यामध्ये 2 मोठे चमचे शेंगदाणे घातले. आता हे शेंगदाणे अगदी छान असे खमंग खरपूस आपल्याला या तेलामध्ये तळून घ्यायचे. भरितामध्ये असे हे शेंगदाणे तळून घातले ना भरीत छान लागतं. शेंगदाणे तळून झालेले आहे, तेलामधून बाजूला काढते. आता कढईमध्ये जे उरलेलं तेल आहे ना, त्यामध्येच आपण भरिताला फोडणी देणार आहोत. त्यासाठी पाव चमच्यालाही अगदी कमी मोहरी घातली. मोहरी छान फुलली की यामध्ये पाव चमचा जिरे घातलं. त्यानंतर काही फ्रेश कढीपत्त्याची पानं घालते. फोडणी छान कडकडीत गरम झाली की यामध्ये 2 मीडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालते. भरीत आहे त्यामुळे इथं मी कांदा थोडासा जास्त वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कांद्याचा वापर करू शकता. आता कांदा देखील आपल्याला अगदी छान असा तांबूस रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा तांबूस रंगावरती भाजलेला आहे. आता यामध्ये लसूण घालते. तर इथं मी अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला लसूण घातला. लसूण पेस्ट वापरली तरीही चालू शकतं. बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे. आवडीनुसार हिरव्या मिरचीचा वापर करू शकता. लसणातला कच्चेपणा दूर होईपर्यंत ही फोडणी परतून घेतली. त्यानंतर एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालते. आता हा टोमॅटो देखील आपण यामधला ओलसरपणा कमी होईपर्यंत फोडणीमध्ये परतून घेऊयात. इथं पहा टोमॅटो छान परतून घेतलेला आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद पावडर घालते. सोबतच अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते. आवडीनुसार वापर करू शकता. आणि अगदी थोडंसं चवीकरता मीठ घातलं. शेंगा शिजवताना देखील मिठाचा वापर केलेला होता, त्यामुळे कमीच मीठ घालायचं. सर्व मसाले या फोडणीमध्ये एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेते. मसाले छान असे परतून झाले की यामध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगांचा गर घालायचा आहे. सोबतच तळून घेतलेले शेंगदाणे घालते. भरीत आहे त्यामुळे थोडीशी जास्तीची बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे आणि याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. भरीत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर ओपनलीच हे भरीत मी थोड्या वेळासाठी परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये जो काही ओलसरपणा आहे तो पूर्णपणे निघून गेलेला आहे.
त्यानंतर बघा या इथं आपलं मस्त असं झणझणीत असं शेवग्याच्या शेंगांचं भरीत बनून तयार झालेलं आहे. वांग्याचं भरीत तर आपण नेहमीच खातो, पण तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेलं शेवग्याच्या शेंगांचं भरीत एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. कारण हे भरीत चवीला खूप छान लागतं. शेवग्याच्या शेंगांचं असं हे भरीत आपण ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकतो. आवडत असल्यास चपातीसोबत देखील हे भरीत खूप छान लागतं. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल, तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कारण या चॅनेलवरती मी अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ घेऊन येत असते. पुन्हा भेटा अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.